नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 म्हणजे टी साठी आपण मानसशास्त्राचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया प्रश्न पहिला. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. ही बुद्धीची व्याख्या कोणाची आहे? अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. ही बुद्धीची व्याख्या टर्मन यांची आहे. टर्मन यांनी अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी ही व्याख्या केलेली आहे. प्रश्न दुसरा. डॅश डॅश यांच्या अध्ययनविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटले जाते. डॅश डॅश यांच्या अध्ययनविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटले जाते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डेव्हिड आसुबेल. पुढील प्रश्न. अध्यापन प्रतिमानाचे जनक कोणाला म्हटले जाते? काय प्रश्न? अध्यापन प्रतिमानाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर ब्रूस जॉइस व मार्शविल. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता स्मरण प्रक्रियेचा घटक नाही? म्हणजे काय? स्मरण प्रक्रियेचा घटक खालीलपैकी कोणता नाही? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रतिमा हा स्मरण प्रक्रियेचा घटक येत नाही. पुढील प्रश्न. अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला? आता काय प्रश्न विचारलेला आहे? अनेक घटक सिद्धांत हा कोणाचा आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे थर्स्टन यांनी अनेक घटक सिद्धांत मांडलेला आहे. पुढील प्रश्न. हिंदी मुलांचे बुद्धिमापन ही बुद्धिमापनाची व्यक्तिगत कसोटी डॅश डॅश यांची आहे. हिंदी मुलांचे बुद्धिमापन ही बुद्धिमापनाची व्यक्तिगत कसोटी कोणाची आहे? तर ही कोणाची आहे? डॉक्टर कामत यांची आहे. हिंदी मुलांचे बुद्धिमापन ही बुद्धिमापनाची व्यक्तिगत कसोटी डॉक्टर कामत यांची आहे. पुढील प्रश्न. सतत आणि संत वेगाने होणारा बदल म्हणजे काय? सतत आणि संत वेगाने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती होय. म्हणजे कशी? संथ प्रकारे होणारी म्हणजे उत्क्रांती आणि लवकर होणारी म्हणजे क्रांती होय. पुढील प्रश्न. उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धीची व्याख्या कोणी केलेली आहे? उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धीची व्याख्या ॲडम्स यांची आहे. पुढील प्रश्न. आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? आधुनिक मानसशास्त्राचा जनक असे विल्यम जेम्स यांना म्हटले जाते. पुढील प्रश्न. मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? पहिले काय विचारलं होतं? आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणाला संबोधले जाते? तर विल्यम जेम्स. आणि मानसशास्त्राचा जनक असे विचारले तर ऑरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचा जनक असे म्हटले जाते. स्मृती म्हणजे नवा अनुभव अशी स्मृतीची व्याख्या कोणी केली? स्मृती म्हणजे नवा अनुभव अशी स्मृतीची व्याख्या रॉस यांची आहे. रॉस यांनी स्मृती म्हणजे नवा अनुभव अशी स्मृतीची व्याख्या केलेली आहे. कोणत्या व्यक्तीने तयार केलेल्या बुद्धिमापन परिणाम श्रेणीच्या मदतीने मानसिक वय शोधता येते? खालीलपैकी कोणी तयार केलेल्या बुद्धिमापन परिणाम श्रेणीच्या मदतीने मानसिक वय शोधता येते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अल्फ्रेड बिनी. पुढील प्रश्न. गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण होय अशी व्याख्या कोणी केलेली आहे? गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण होय अशी व्याख्या स्टाउट यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न. वाढ आणि विकास या संदर्भात जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असे वर्गीकरण कोणी केले? वाढ आणि विकास या संदर्भात जन्मपूर्ण अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असे वर्गीकरण डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी केलेले आहे. अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणाची आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. अध्ययन आणि अनुदेशन ही उपपत्ती डेव्हिड आसुबेल यांची आहे. प्रिंट मिस्टेक झालेली आहे इथं. डी ॲनिमा या ग्रंथात आत्म्यासंबंधीचे विचार खालीलपैकी कोणी व्यक्त केलेले आहेत?
काही प्रश्न असा बी येऊ शकतो की डी ॲनिमा डी ॲनिमा डी ॲनिमा हा ग्रंथ कोणाचा आहे? तर अरिस्टॉटल यांचा आहे डी ॲनिमा. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? आत्म्यासंबंधीचे विचार व्यक्त केलेले आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाची कृतियुक्त कसोटी प्रसिद्ध आहे? कृतियुक्त कसोटी म्हणलं की कोण? कृतियुक्त कसोटी म्हणलं की डॉक्टर भाटिया. पुढील प्रश्न, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बी.एफ. स्किनर हा कोणत्या उपपत्तीचा उद्गाता आहे? बी.एफ. स्किनर म्हणलं की साधक अभिसंधान ही उपपत्ती बी.एफ. स्किनर यांची आहे. पुढील प्रश्न, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे? सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ही अल्बर्ट बांदुरा यांची आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्त्या तर तुम्हाला पाठच पाहिजे. जोड्या लावा, याच्यामध्ये तर येतातच उपपत्त्या, त्यामुळे उपपत्त्या तुम्ही पाठच करून टाका. खालीलपैकी कोणत्या जर्मन मानसशास्त्रज्ञाने विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी स्वतःवर प्रयोग केले होते? कोणी केले होते? एबिंगहॉस यांनी केले होते. एबिंगहॉस यांनी स्वतःवर विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी स्वतःवर प्रयोग केले होते. पुढील प्रश्न, शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा बदल ही शिक्षणाची व्याख्या कोणाची आहे किंवा कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गेट्स यांची ही व्याख्या आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विचारवंताने बुद्धिमापनासंबंधी बहुघटक उपपत्ती मांडलेली आहे? बहुघटक उपपत्ती कोणाची आहे? थॉर्नडाईक यांची बहुघटक उपपत्ती आहे. पुढील प्रश्न, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे कोणत्या ग्रीक तत्ववेत्त्याने निदर्शनास आणून दिले? मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे कोणत्या ग्रीक तत्ववेत्त्याने निदर्शनास आणून दिले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम वुंट यांनी मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात असे सांगितलेले आहे. पुढील प्रश्न, कोणत्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने 1913 मध्ये वर्तनवादी विचारश्रेणी मांडली? वर्तनवादी विचारश्रेणी म्हणलं की वॅटसन. 1913 मध्ये वर्तनवादी विचारश्रेणीबद्दल त्यांनी मांडलेले विचार व्यक्त केलेले आहेत. पुढील प्रश्न, व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? असे प्रश्न, उपयोजनात्मक प्रश्न खूप जास्त येतात. त्यासाठी तुम्ही उपयोजनात्मक प्रश्नाचा जास्त सराव करा. नैसर्गिक वातावरणात, नियंत्रित वातावरणात, प्रयोगशीत वातावरणात, नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरणात. तर याचं सरळ उत्तर आहे नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरणात अध्ययन घडून येते व्यक्तीचे. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांना रागावणे, टोचून बोलणे, शिक्षा करणे म्हणजे काय? विद्यार्थ्यांना रागावणे, टोचून बोलणे, शिक्षा करणे म्हणजे काय? तर हे ऋणप्रबोलन आहे. ऋणप्रबोलनाची हे उदाहरणे आहेत. पुढील प्रश्न, खो खोची मॅच हरल्यामुळे मुले उदास झाली हा प्रसंग कोणता आहे? खो खोची मॅच हरली त्यामुळे मुलांसमोर कोणता प्रसंग निर्माण झालेला आहे? तर हा कोणता आहे? भावात्मक प्रसंग आहे. एक गरीब विद्यार्थी परीक्षेचे शुल्क वेळेवर देऊ शकला नाही तर तुम्ही काय कराल? आता उपयोजनात्मक प्रश्न आहे हा मित्रांनो. तर हा म्हणजे या प्रश्नाचं 99% आपल्याला उत्तर येत असतं, पण 1-2 याच्यामध्ये आपले जमलिंग होतं. त्यासाठी पर्याय नीट व्यवस्थित वाचायचे. त्याला पुढील वर्षी परीक्षा देण्यास सांगाल, त्याचे परीक्षा शुल्क माफ कराल, त्याला परीक्षा देऊ देणार नाहीत, त्याचे परीक्षा शुल्क भरण्यास सहकार्य कराल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याचे परीक्षा शुल्क भरण्यास सहकार्य करा. पुढील प्रश्न, कोणत्या पद्धतीच्या वापरातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होईल? पुढील म्हणजे कोणत्या पद्धतीच्या वापरातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होईल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रकल्प या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होईल.
पुढील प्रश्न, आर्यन हा उत्कृष्ट भालाफेक खेळाडू आहे या विधानातून वर्तन बदलाचा कोणता बोध होतो? तर या प्रश्नाचं आर्यन हा उत्कृष्ट भालाफेक खेळाडू आहे या विधानातून वर्तन बदलाचा कोणता बोध होतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क्रियात्मक. पुढील प्रश्न, अध्यापकाची अध्यापक म्हणून निवड करताना कोणत्या गोष्टी विचारात घेतात? म्हणजे अध्यापकाची जर अध्यापक म्हणून निवड करायची असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात? त्याची भाषिक क्षमता, देहबोली व स्वभाव, प्राचार्याशी जवळीकता, त्याचा पोशाख. तर या पर्यायापैकी बरोबर उत्तर आहे त्याची भाषिक क्षमता विचारात घेतली जाते. तर हे काही प्रश्न होते मित्रांनो मानसशास्त्राचे. असेच आपण प्रश्न घेणार आहोत. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.